नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण लाईन आणि प्लेन या टॉपिक मधील 2 लेक्चर बघितलेत. ठीक आहे. आणि त्यामध्ये आपण इक्वेशन ऑफ लाईन्स आणि लाईन बघितलंय. त्याचबरोबर अजून आपण काय बघितलं, अँगल बिटवीन लाईन्स. अजून आपण बघितलं त्यामध्ये इंटरसेक्शनची कंडिशन, परपेंडिक्युलरची कंडिशन. ठीक आहे. मग तो जो सगळा अख्खा सेक्शन आहे, तो सगळा सेक्शन तुम्हाला आतापर्यंत एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे. जर कोणी व्हिडिओ लेक्चर बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, नक्की बघा. कारण फार सोपा पार्ट आहे. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचा पूर्ण टॉपिक कव्हर होऊ शकतो असा पार्ट आहे. ठीक आहे. मग आता याच्यानंतर लाईन या टॉपिक मधला पुढचा पार्ट की जो 3 ते 4 मार्कला विचारला जातो आणि मॅक्सिमम वेळा विचारला गेलेला आहे आणि रिपीटेड तेच प्रश्न विचारले गेलेत. म्हणजे नवीन काय असं नाहीये, रिपीटेड तेच प्रश्न विचारले गेलेत. मग आता त्यातले आपण पार्ट बघूयात काय काय आहेत. तर काय विचारतात बघा, ते आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स विचारतात. ठीक आहे. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स मध्ये काय, तर वेक्टर इक्वेशन जर गिवन असेल तर त्याला वेगळा फॉर्म्युला आहे आणि कार्टेशियन इक्वेशन गिवन असेल तर त्याला वेगळा फॉर्म्युला आहे. वेक्टर इक्वेशन म्हणजे हा पार्ट तुम्हाला गिवन असणार आहे. आता शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, मग मॉड्युलस ऑफ a2 बार मायनस a1 बार डॉट b1 बार क्रॉस b2 बार अपॉन b1 बार क्रॉस b2 बारची मॅग्निट्यूड आहे. ही खालचं जे काय मॅग्निट्यूड आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. त्यानंतर कार्टेशियन इक्वेशन साठी फॉर्म्युला काय, तर हा मॉड आहे पूर्णपणे आणि हा डिटर्मिनंट आहे. मग आता हा डिटर्मिनंट तुमच्या ओळखीचा असेल बघा, इंटरसेक्टच्या कंडिशन मध्ये पण होता, इक्वल टू 0 आपण घेतलेला. ठीक आहे. मग तोच डिटर्मिनंट आहे x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 a1 b1 c1 a2 b2 c2. ठीक आहे. हे वरचा पार्ट लक्षात राहतोय, पण खालचा हा जो भाग आहे तो कसा लक्षात ठेवायचा रूटच्या आतमधला, तर साधं सिंपल लॉजिक आहे. लक्ष द्या. तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला डिटर्मिनंट मध्ये जसं आपण फाइंड करतो त्या पद्धतीने सोडवायचं आहे. बघा, जर मी काय केलं, ह्या दोघांच्या मध्ये डिटर्मिनंट घेतला तर मला हा पार्ट मिळतोय बघा, a1 b2 मायनस a2 b1, पण ब्रॅकेटचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. सिमिलरली या दोघांच्या मध्ये तुम्हाला डिटर्मिनंट घ्यायचा आहे b1 c2 मायनस b2 c1. ठीक आहे. ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि त्यानंतर शेवटला काय केलं आपण, तर याच्यात आणि याच्यात आपण डिटर्मिनंट घेतला. मग a1 c2 मायनस a2 c1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. या पद्धतीने मग सोडवताना आपण याच पद्धतीने सोडवणार आहे. ठीक आहे. मग हा पण फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला असेल. आता डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. आता एक लक्ष द्या, हे शॉर्टेस्ट डिस्टन्स वेगळा, हा पार्ट स्क्यू लाईनचा राहतो आणि पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला वेगळा आहे. त्याचं कारण काय, तर त्यामध्ये गिवन डाटामध्ये हा जो बी बार असतो, डायरेक्शन रेशो असतो पॅरलल लाईनचा, तो प्रत्येक पॅरलल लाईनचा डायरेक्शन रेशो हा सेम राहतो. मग बदलतं काय, तर लाईन ज्या पॉइंट मधून पास होते तो ए बार हा प्रत्येक पॅरलल लाईनचा वेगळा असतो. हे कळालं. फक्त डायरेक्शन रेशो कसा असतो, सेम. हे डोक्यात ठेवायचं पॅरलल लाईनसाठी. त्यामुळे इथं बी कॅप दिलाय, म्हणजे बघा मॉड्युलस ऑफ a2 बार मायनस a1 बार क्रॉस बी कॅप. बी कॅप म्हणजे युनिट वेक्टर ऑफ बी. आता एक तर हा फॉर्म्युला वापरा किंवा तुम्हाला ह्याचा मॉडिफाईड फॉर्म्युला मी इथं दिलाय, a2 बार मायनस a1 बार क्रॉस बी बार अपॉन, आणि ह्या वरच्याची जी काय मॅग्निट्यूड आहे, हे काय मॅग्निट्यूड आहे, त्या मॅग्निट्यूडला बी कॅपच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. तुम्हाला डिस्टन्स मिळून जाईल दोन पॅरलल लाईन मधलं. क्लिअर आहे. ओके. आणि अजून एक पॉइंट आहे याच्यामध्ये, कोणता आहे, तर तो आहे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. त्याचबरोबर अजून आहे त्याच्याच मध्ये फूट ऑफ परपेंडिक्युलर. तर हा पार्ट मी न्यूमरिकल मध्येच तुम्हाला एक्सप्लेन करेन पूर्णपणे. ठीक आहे. मग आता हे जे फॉर्म्युले ते लिहून घ्या. 1 बाय 1 एक्झाम्पल घेणार आहे, अगदी हळूहळू एक्झाम्पल घेणार आहे शांतपणे. एक एक्झाम्पल लक्षात आलं, प्रोसेस लक्षात आली, पूर्ण पार्ट लक्षात येईल. ठीक आहे. मग आता हे व्यवस्थित लिहून घ्या. आता तुम्हाला जो क्वेश्चन दिसतोय, या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलंय, फाइंड शॉर्टेस्ट डिस्टन्स सांगितलंय. ठीक आहे. मग आता शॉर्टेस्ट डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे आणि आपल्याला वेक्टर इक्वेशन्स दिलेले आहेत. ह्या वेक्टर इक्वेशन वरून आपण पहिल्यांदा a1 a2 b1 b2 च्या व्हॅल्यू फाइंड करून घेतल्या. ठीक आहे. ओके. आता यानंतर काय करायचं बघा, a1 a2 b1 b2 फाइंड केल्यानंतर आपल्याला या फॉर्म्युल्याप्रमाणे ही व्हॅल्यू a2 मायनस a1 बार त्यानंतर b1 बार क्रॉस b2 बार ह्या दोन व्हॅल्यू फाइंड करून घेतल्या पाहिजेत. मग शांतपणे आपण आता व्हॅल्यू फाइंड करून घेऊयात. बघा, a2 बार मायनस a1 बार इक्वल टू, आता याच्यातून हा वेक्टर मायनस करा, आय कॅपच्या कोएफिशियंट मधून आय कॅपचा कोएफिशियंट मायनस केला असता 1 मायनस 4 किती येणार आहे, मायनस 3 आय कॅप, मायनस 1 प्लस 1 प्लस 0 जे कॅप, 2 मायनस 0 प्लस 2 के कॅप. म्हणजे a2 बार मायनस a1 बार आपल्याला इझिली मिळालं. त्यानंतर पुढे आपण फाइंड करणार आहे b1 बार क्रॉस b2 बार, म्हणजे b1 आणि b2 ह्या दोघांमध्ये क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे.
तर इथं लिहिणार आपण आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. आणि B1 बारचे आय जे के चे कोइफिशियंट 1 2 -3 1 2 -3. त्यानंतर इथं आहेत 1 4 -5. ठीक आहे. आता 1 बाय 1 सोडूयात आपण. आय कॅप इन ब्रॅकेट इथे येणार आहे -10 + 12. ठीक आहे. मायनस जे कॅप इथे येणार आहे -5 + 3. त्यानंतर इथे येणार आहे प्लस के कॅप आणि पुढं 4 - 2. क्लिअर आहे. ओके. 12 - 10 किती सांगा? 2 आय कॅप. त्यानंतर मायनस जे कॅप इन ब्रॅकेट इथे येणार आहे -2 दोघांचं सबस्ट्रॅक्शन प्लस के कॅप इन ब्रॅकेट इथे येणार आहे 2. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वेक्टर असा मिळेल की 2 आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 2 के कॅप हा मिळणार तुम्हाला B1 बार क्रॉस B2 बार हा वेक्टर. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता यानंतर आपण काय करणार आहे तर A2 बार -A1 बार आणि ह्या दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये डॉट प्रोडक्ट आहे. तर B1 बार क्रॉस B2 बार मध्ये डॉट प्रोडक्ट घेणार आपण. मग A2 बार -A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार. आता A2 बार -A1 बार काय बघा इथं -3 आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 2 के कॅप डॉट B1 बार क्रॉस B2 बार किती काढला आपण 2 आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 2 के कॅप. मग इथे येणार ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार सांगा -6 + 0 आणि केच्या कोइफिशियंटने केच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करा +4 म्हणजे हे मल्टिप्लिकेशन आलं तुमचं -2. क्लिअर आहे. आता तुम्हाला अजून काय पाहिजे तर मॅग्निट्यूड पाहिजे B1 बार क्रॉस B2 बारची. तर आपण घेऊया तिथं मॅग्निट्यूड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार. तर ती घेणार आपण अंडर रूट मध्ये. तर इथे किती आहे सांगा 2 चा स्क्वेअर 4 + 4 + 4 म्हणजे इथं आलं √12. √12 चा अर्थ असतोय तुमचा 4 × 3. मग 4 × 3 म्हणजे तुम्हाला मिळाली मॅग्निट्यूड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार 2√3. क्लिअर आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू, याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू. फ्रॉम 1 and 2 आपण डी म्हणजे डिस्टन्स फाइंड करू शकतो. फ्रॉम 1 and 2 बोला डी बरोबर काय मिळणार तुम्हाला इथं तर तो फॉर्म्युला जर आपण बघितला तर वरती आहे व्हॅल्यू त्याची -2 खालची व्हॅल्यू काय 2√3 आणि हे मॉड्युलस आहे. 2 ला 2 कॅन्सल झाला असता. ह्या मॉड्युलसमुळे आतमध्ये जरी निगेटिव्ह असलं तरी डी लिहिताना मात्र इथं आता पॉझिटिव्ह लिहायचं. आपण लिहिताना काय लिहिणार आहे 1/√3 आणि इथं लिहिणार आपण युनिट. का बरं 1/√3 युनिट लिहिलं आपण तर युनिट का लिहिणं गरजेचं आहे डिस्टन्स आहे ते. ठीक आहे. आणि पॉझिटिव्ह का आलं लक्षात आलं तुमच्या मॉड्युलसमुळे आतलं निगेटिव्ह जरी असलं तरी बाहेर येताना ते काय होणार आहे पॉझिटिव्ह होणार आहे. हा आपला पहिला प्रश्न सोडवून झाला. म्हणजे तुम्हाला स्टेप वाईज जायचंय. फॉर्म्युला पार्ट ठेवायचा स्टेप वाईज जायचंय. 3 मार्कचं एक्झाम्पल आहे. अतिशय सोपं आहे. ठीक आहे. मग हे एक्झाम्पल शांतपणे लिहून घ्या. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात. तुम्हाला जो प्रश्न दिसतोय त्या प्रश्नामध्ये जो काही इक्वेशन्स दिलेत ते इक्वेशन कार्टेशियन इक्वेशन दिलेत. ठीक आहे. आणि जर कार्टेशियन इक्वेशन दिले असतील तर तुम्हाला डिस्टन्स शॉर्टेड डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरताना हा मोठाच्या मोठा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. ठीक आहे. आता जो प्रश्न आपण सोडवतोय तो बोर्डाला 2 वेळा आलाय आणि सेम क्वेश्चन आलाय. मी लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलंय तुम्हाला की या टॉपिकमध्ये मॅक्सिमम सेम क्वेश्चन रिपीट होतात. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. आपल्याला 2 लाईनची इक्वेशन दिलेत L1 L2. ठीक आहे. याच्यावरून प्रायमरी तुम्ही काय करून घ्यायचं तर x1 y1 z1 x2 y2 z2 ह्या व्हॅल्यू फाइंड करून घ्यायच्या. कशा फाइंड करायच्या व्हॅल्यू तर बघा इथं x - x1 असतो हा 1 आहे. इथं पॉझिटिव्ह 1 असेल तर इथं घेताना आपण साइन बदलून घेतो x1 y1 z1 ची व्हॅल्यू हे लक्षात ठेवा. मग -1 येणार हे -1 येणार हे -1 येणार. त्यानंतर x2 ची व्हॅल्यू -3 ची इथं +3 येणार -5 चा +5 -7 चा +7 येणार. आता a1 b1 c1 म्हणजे 7 - 6 1 आणि a2 b2 c2 म्हणजे 1 - 2 1 हा पार्ट राहणार आहे. आता हा जर डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला हा डिटर्मिनंट काढावा लागेल आणि ह्या रूट मधल्या आतल्या टर्मचं कॅल्क्युलेशन पाहिजे आपल्याला. कसं करणार आपण हे कॅल्क्युलेशन तर बघा 1 बाय 1 आपण करूयात. डिटर्मिनंट x2 - x1 x2 - x1 काय येणार आहे बघा 3 -1 4 त्यानंतर 5 + 1 6 त्यानंतर 7 + 1 8. ठीक आहे. त्यानंतर इथे येणार मग 7 - 6 1 1 - 2 1
आणि हा डिटर्मिनंट आपल्याला सोडवावा लागेल, जेणेकरून आपल्याला हा वरचा पार्ट मिळेल. ठीक आहे, मग आता डिटर्मिनंट सोडवूयात. बघा 4 इन ब्रॅकेट किती येणार सांगा, -6 + 2. ठीक आहे, त्यानंतर -6 इन ब्रॅकेट किती येणार आहे, 7 - 1. त्यानंतर +8 इन ब्रॅकेट किती येणार बघा, -14 + 6. ठीक आहे, म्हणजे इथं या पद्धतीने येईल की 4 इन ब्रॅकेट किती येणार कॅल्क्युलेशन मध्ये -4, -6 इन ब्रॅकेट किती येणार आहे 6, +8 इन ब्रॅकेट किती येणार सांगा, -8 येणार आहे. कॅल्क्युलेशन करा, -16, -36, -64. ओके, आता ऍडिशन केली असता कशी ऍडिशन होते बघा, तर इथं 16, 36 आणि ओके हां, म्हणजे 6 + 6, 6 + 4 10, 10 + 6 16 आलं, इथं 1 कॅरी झालं. आणि ऍडिशन केली असता 6 + 2 8, 8 + 3 11, 11 येणार आणि सगळं मायनस आहे, म्हणजे -116 येणार आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशनमध्ये डिटर्मिनंटचा आन्सर आपल्याला मिळालं. आता रूटच्या आतमधल्या टर्म्स कॅल्क्युलेशन पाहिजे आपल्याला, ते कसं करणार आपण, तर ते पण ह्याच्यावरूनच करणार आहे. कसं करणार बघा, तर मी रूटमध्येच लिहितो डायरेक्ट, आणि मी काय फॉर्म्युला लिहित बसणार नाही. जसं मी तुम्हाला हा फॉर्म्युला एक्सप्लेन केलेला मी तसंच इथं लिहिणार आहे. म्हणजे मी काय करणार आहे, मी हा पार्ट घेणार, त्यानंतर प्लस त्याचा स्क्वेअर करून हा पार्ट घेणार, प्लस त्याचा स्क्वेअर करून हा पार्ट घेणार आहे. ठीक आहे, म्हणजे जे इथं सोडवले तोच पार्ट इथं खाली येणार आहे. म्हणजे समजून घ्या काय येणार पार्ट. तर या ठिकाणी हा पार्ट घेतला आपण, तर काय येतोय बघा, तर इथे येतोय -14 + 6 ब्रॅकेट स्क्वेअर, -14 हा +6 प्लस त्यानंतर पुढं, म्हणजे थोडक्यात हाच भाग येणार आहे इथं, लक्ष द्या. ठीक आहे, हा ब्रॅकेट मधला भाग आहे ना, हाच भाग इथे येणार आहे. त्यानंतर पुढे काय येणार आहे, 7 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पुढे काय येणार आहे, -6 + 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे इथं रूट मध्ये काय येणार सांगा, इथे येणार आहे -8 चा स्क्वेअर प्लस या ठिकाणी काय येते बघा, माझ्या मते इथं 6 चा स्क्वेअर येणार आहे, आणि प्लस इथं काय येते बघा, इथे तर -4 चा स्क्वेअर. ठीक आहे, मग आता इथपर्यंत लक्षात आलंय. ओके, आता यानंतर पुढं अंडर रूट, इथे येते 64 पॉझिटिव्ह मध्ये, प्लस इथे येणार आहे 36 प्लस इथे किती येते सांगा 16. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे हा भाग आणि हा भाग सेमच आला रूट मधला, म्हणजे इथं येणार आहे रूट मध्ये 116. करेक्ट आहे, म्हणजे आता मी ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो, मी ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून काय लक्षात आलं आपल्याला, 1 आणि 2 वरून, तर डी बरोबर न्यूमरेटर मध्ये -116 खाली अंडर रूट 116, आणि जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं असता डी बरोबर मॉड्युलस कॅन्सल होईल आणि इथं शिल्लक राहील अंडर रूट 116 युनिट. हे आपल्याला फायनल आन्सर भेटणार आहे. हा प्रश्न 2 वेळा विचारलाय. अजून एक क्वेश्चन याच्या रिलेटेड असा सेम होमवर्क साठी देणार आहे तुम्हाला मी, त्याचा आन्सर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायचं आहे. ठीक आहे, मग हा भाग व्यवस्थित कंप्लीट करा. आता या क्वेश्चन मध्ये काय दिले बघा त्यांनी, तर आपल्याला सांगितलं डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. ठीक आहे, आणि हा प्रश्न आला आपल्याला मार्च 2022 ला. फार सोपा प्रश्न आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता लक्ष द्या, 1 by 1 आपण हा क्वेश्चन समजून घेऊयात. जर तुम्ही दोन्ही इक्वेशन्स बघितले तर दोन्ही इक्वेशन मध्ये जे डायरेक्शन रेशोज आहेत ते दोघांचे पण सेम आहेत. मग एक लक्षात काय ठेवायचंय, पॅरलल लाईन असेल तर डायरेक्शन रेशो कसे राहतात, सेम राहतात. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथं x1 y1 z1 दिसतंय का, नाही, म्हणजे त्या ठिकाणी x1 y1 z1 0 आहे. x2 y2 z2 सांगा बरं मला काय, 1 1 1 प्लस प्लस, लक्षात घ्या कारण साइन बदलून घेतो आपण. ठीक आहे, ओके, मग आता आपण लिहिताना सुरुवात करताना अशी करूयात. आता हे दिलंय आपल्याला कार्टेशियन मध्ये, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे याचा व्हेक्टरचा, तर याला व्हेक्टर मध्ये कन्वर्ट करावं लागेल आपल्याला, सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या. मग इथं आपण काय म्हणणार, द लाईन x/2 equal to y/-1 equal to z/2 passing through 0 0 0 point, बरोबर आहे का, and having direction ratio म्हणजे DRS 2 - 1 2. करेक्ट आहे. ओके, मग हे जर असं असेल तर देअरफॉर वेक्टर इक्वेशन काय असेल याचं, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन r bar equal to 0 i cap plus 0 j cap plus 0 k cap plus lambda 2 i cap minus j cap plus 2 k cap.
क्लिअर आहे? ओके. म्हणजे याच्यावरून असं प्रूव्ह होतंय की हा ए बार झाला, A1 बार आणि हा B1 बार झाला. क्लिअर आहे? किंवा बी बार झाला, हा लक्षात ठेवा, कारण B1 B2 नाही याच्यामध्ये. ओके. पुन्हा आपण काय म्हणूयात, द लाईन x minus 1 upon 2 equal to y minus 1 upon minus 1 equal to z minus 1 upon 2 passing through कशातनं पास होते, 1 1 1 ह्या 3 पॉइंट मधून पास होते, 1 1 1 and having direction ratios and having DRS डायरेक्शन रेशोज. काय डायरेक्शन रेशो जे 2 minus 1 2. मग वेक्टर इक्वेशन याचं काय येणार सांगा, मग वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, त्याचं वेक्टर इक्वेशन असं येते आर बार इक्वल टू 1 1 1 म्हणजे आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप प्लस म्यू, आणि काय घेणार सांगा इथं 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2 के कॅप. हे दुसरे इक्वेशन झालं. ठीक आहे. मग ह्या दोन्ही इक्वेशन वरून काय गोष्ट लक्षात आली रे आपल्या, तर दोन्ही इक्वेशन असं लक्षात आलं की A1 बार जो आहे तो काय इथं, तर A1 बार आहे तुमचा 0 आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप. A2 बार काय सांगा इथं तुमचा, A2 बार आहे तुमचा इथं आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. ठीक आहे. त्यानंतर पुढे पार्ट कोणता आहे तुमचा, बी बारचा. बी बार काय सांगा इथं, तर बी बार आहे इथं 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2 के कॅप. म्हणजे A1 A2 बी बार हे हा पार्ट लक्षात आला. आता फॉर्म्युला काय डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईनचा, तर फॉर्म्युला असा आहे डी इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ A2 बार मायनस A1 बार. ठीक आहे, डॉट एन कॅप. ठीक आहे, पण हा फॉर्म्युला मी वापरणार नाही, एन कॅपच म्हणतो इथं, काय म्हणणार आपण, बी कॅप म्हणणार. ठीक आहे. मग हा फॉर्म्युला न वापरता कोणता वापरायचा फॉर्म्युला, तर डी इक्वल टू, मी तुम्हाला तो मॉडिफाईड फॉर्म्युला दिला A2 बार मायनस A1 बार डॉट क्रॉस, सॉरी डॉट नाही इथं क्रॉस आहे, क्रॉस इथं बी कॅप च्या ऐवजी इथं बी बार घेऊयात आणि खाली आपण मॅग्निट्यूड ऑफ बी बार लिहूयात. मग मला सांगा पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागेल, A2 बार मायनस A1 बार काढावं लागेल. मग पहिल्यांदा आपण काय फाइंड करूयात, A2 बार मायनस A1 बार. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. ठीक आहे. मग A2 बार मायनस A1 बार बघा बरं काय येणार आहे, A2 बार मधनं A1 बार मायनस केला असता हे येणार आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. क्लिअर आहे? ओके. आता याच्यात आणि बी कॅप मध्ये काय घ्यायचं तुम्हाला, क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे. तर मग आपण असं लिहूयात की A2 बार मायनस A1 बार क्रॉस बी बार डिटरमिनंट घ्यावा लागेल, आय कॅप जे कॅप के कॅप. सांगा A2 बार मायनस A1 बारचे कोएफिशिएंट काय आहेत, 1 1 1. बी कॅपचे कोएफिशिएंट काय आहेत, 2 मायनस 1 2. मग इथे येणार आहे आय कॅप इन ब्रॅकेट 2 प्लस 1 मायनस जे कॅप इन ब्रॅकेट 2 मायनस 2. ठीक आहे, आणि प्लस के कॅप इन ब्रॅकेट, काय येणार सांगा के कॅप इन ब्रॅकेट मायनस 1 मायनस 2. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. इथं आलं काय सांगा 3 आय कॅप, त्यानंतर इथं आलं मायनस 0 जे कॅप, त्यानंतर इथं आलं मायनस 3 के कॅप. क्लिअर इथपर्यंत? ओके. आता यानंतर ह्याची मॅग्निट्यूड काढावी लागेल आपल्याला, का तर फॉर्म्युल्यामध्ये त्याची मॅग्निट्यूड पण आहे. मग मॅग्निट्यूड काढले असता आणि ओव्हरऑल ह्यांची पण मॅग्निट्यूड काढायला लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे, याची पण काढायला लागेल आणि बी कॅपची पण मॅग्निट्यूड काढावी लागणार आहे. मग आपण असं म्हणूयात की मॅग्निट्यूड ऑफ A2 बार मायनस A1 बार क्रॉस बी बार बरोबर आहे. मग मॅग्निट्यूड याची काय येणार आहे सांगा, अंडर रूट 9 प्लस 9 म्हणजे किती आलं सांगा इथं, रूट 18 आलं. करेक्ट आहे. रूट 18 ला सिम्प्लिफाय आपण करू शकतो, पण नंतर करूयात आपण. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूयात आपण. ठीक आहे. त्यानंतर बी बारची मॅग्निट्यूड काढा, अंडर रूट किती येणार बघा इथं, 4 प्लस 1 प्लस 4 म्हणजे इथं मॅग्निट्यूड 3. याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. करेक्ट आहे. ओके. मग फ्रॉम 1 to 3, फ्रॉम 1 2 and 3 1 2 3 वरून काय लक्षात आलं आपल्या, तर डी इक्वल टू काय येणार सांगा, तर वरच्या पूर्ण टर्मचा आन्सर इथं दिलाय रूट 18 बरोबर आहे का. खाली काय येणार सांगा, अपॉन खाली येणार आहे 3. ठीक आहे, रूट 18 म्हणजे 3 रूट 2 अपॉन 3 म्हणू शकतो आपण. 3 ला 3 काय होणार कॅन्सल, आणि डी इक्वल टू किती आलं, रूट 2 युनिट. या पद्धतीने आन्सर असणार आहे. क्लिअर इथपर्यंत? ओव्हरऑल सिम्प्लिफाईड फॉर्म्युला वापरला तर पटकन सुटतंय. बी कॅपचा प्रॉब्लेम काय होतोय, ह्याची मॅग्निट्यूड काढून म्हणजे याचा युनिट वेक्टर घेतला असता हे फ्रॅक्शन मध्ये जात आहे. मग इथं कॅल्क्युलेशन करताना बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम येतो. म्हणून या पद्धतीने गेलात तर सोपं जाईल. एक्झाम्पल लिखाण कसं करायचं लक्षात आलंय तुमच्या पूर्णपणे.
व्यवस्थित शांतपणे एक्झाम्पल लिहून घ्या. आता तुम्हाला जो आता नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय, हा प्रश्न तुम्हाला विचारताना त्यांनी असं विचारलाय की फाइंड लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. पण याच प्रश्नामध्ये आपल्याला दोन क्वेश्चन सॉल्व्ह होतात. एक आहे फूट ऑफ परपेंडिक्युलर, एक आहे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. तुम्हाला सेपरेटली फूट ऑफ परपेंडिक्युलर सुद्धा विचारलं जाऊ शकतं आणि लेंथ ऑफ परपेंडिक्युलर सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, मग आपण दोन्ही प्रश्न याच्यामध्ये सोडवणार आहे, कारण लेंथ ऑफ परपेंडिक्युलर काढताना तुम्हाला फूट ऑफ परपेंडिक्युलर काढावाच लागतो. ठीक आहे, मग आता समजून घ्या प्रश्न कसा आहे. तर एक लाईन आहे, ठीक आहे, त्या लाईनचं त्यांनी इक्वेशन गिवन दिलंय. ती लाईन यल मानूयात आपण, आणि त्याचं इक्वेशन आहे x - 7/-2 इक्वल टू y - 7/2 इक्वल टू z - 6/3. ठीक आहे, मी इक्वल टू इथं काय घेतो, लॅम्बडा घेतो. करेक्ट आहे, ओके. आणि एक पॉइंट आहे P, जो लाईन पासून काही अंतरावरती आहे. तो पॉइंट दिलाय 3, 2, 1. तर तुम्हाला त्यांनी असं विचारलंय की ह्या P पॉइंट पासून, ठीक आहे, जर तुम्ही अशी परपेंडिक्युलर ड्रॉ केली, P पॉइंट पासून तुम्ही काय केलं, परपेंडिक्युलर ड्रॉ केली असता, हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किती असेल, हा मेन प्रश्न आहे. पण याच प्रश्नामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की ह्या P पॉइंट पासून ह्या लाईन वरती, ज्या पॉइंट वरती तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ करताय, त्या पॉइंटला आपण म्हणतो फूट ऑफ परपेंडिक्युलर. हा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, किंवा सीईटी मध्ये याच्यावरती प्रश्न आहेत. ठीक आहे, आता डायरेक्ट फूट लेंथ ऑफ परपेंडिक्युलरला फॉर्म्युला पण दिलाय टेक्स्टबुक मध्ये, तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही काय करताय ते. ठीक आहे, पण ओव्हरऑल दोन्ही पण क्वेश्चन क्लिअर होणार असतील तर मी हीच मेथड प्रेफर करणार आहे. ठीक आहे, आणि सोपी पण आहे, कॅल्क्युलेशन पण पटपट होतात, काय प्रॉब्लेम नाही. आता ह्या इक्वेशन वरून तुमच्या लक्षात येत आहे एक्स वाय झेड म्हणजे काय असतात, अननोन पॉईंट असतात. कुणाचे, ह्या लाईनवरचे. मग तो अननोन पॉईंट काय आपण कन्सिडर करणार आहे, तर क्यू हा अननोन पॉईंट कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, मग आता ह्या इक्वेशन वरून आपण पहिल्यांदा क्यू चे कोऑर्डिनेट्स काढणार आहे. आता असं का करतोय तर ते नंतर मी तुम्हाला सांगेन वन बाय वन. तर बघा, पहिल्यांदा आपण फाइंड काय करूयात, तर कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू. तर क्यू चे कोऑर्डिनेट्स कसे फाइंड करायचे, तर इथं जर तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे, -2 लॅम्बडा प्लस 7 केलं पाहिजे. बघा, एक्स इक्वल टू काय येणार आहे, -2 लॅम्बडा प्लस 7. वाय इक्वल टू किती येणार सांगा, इथं 2 लॅम्बडा प्लस 7 येणार आहे. आणि झेड इक्वल टू किती येणार सांगा, इथं 3 लॅम्बडा प्लस 6 येणार. करेक्ट आहे, एक्स वाय झेड मिळाले तुम्हाला, म्हणजे तुम्हाला क्यू चे कोऑर्डिनेट्स मिळाले. आता यानंतर तुम्हाला लाईन यल चे डायरेक्शन रेशोज माहित आहेत. ठीक आहे, मग आपण असं लिहूयात की डायरेक्शन रेशो ऑफ लाईन यल आर. काय सांगा, काय येणार इथं डायरेक्शन रेशोज, -2, 2, 3. करेक्ट आहे, याला मी इक्वेशन नंबर काय म्हणतो, 1 म्हणतो. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे, जसं मला यल ह्या लाईनचे डायरेक्शन रेशो माहित आहेत, तसे पी क्यू ही जर मी लाईन कन्सिडर केली, ठीक आहे, की जी आहे लाईन, मग त्या लाईनचे डायरेक्शन रेशो आपल्याला काढता येतील का, निश्चित काढता येणार आहेत. कसे काढायचे, तर मी तुम्हाला मागच्या लेक्चरला, सुरुवातीच्या लेक्चरला लाईन प्लेनचे सांगितलंय की 2 पॉइंट वरून जर तुम्हाला डायरेक्शन रेशो काढायचे असतील तर तुम्ही त्या दोघांचा काय करता, तर पी क्यू बार घेता. करेक्ट आहे, मग आता इथं आपण काय म्हणणार आहे बघा, डायरेक्शन रेशो ऑफ पी क्यू. मग पी क्यू चे डायरेक्शन रेशो काय येणार सांगा, तर पी क्यू चे डायरेक्शन रेशो येणार आहेत क्यू बार मायनस पी बार. म्हणजे क्यू मधून पी काय करायचं आहे, पी चा कोऑर्डिनेट्स मायनस करायचा आहे. मग क्यू चे कोऑर्डिनेट्स काय, तिथं पहिला कोऑर्डिनेट्स कोणता आहे, तर तो आहे -2 लॅम्बडा प्लस 7. त्याच्यातून पी चा कोऑर्डिनेट म्हणजे हा पहिला कोऑर्डिनेट 3 मायनस करा, -3. करेक्ट आहे, ओके, हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट 2 लॅम्बडा प्लस 7, तर इथे येणार आहे 2 लॅम्बडा प्लस 7. त्याच्यातून इथला दुसरा पॉईंट मायनस करायचा, -2. त्यानंतर पुढं 3 लॅम्बडा प्लस 6, त्याच्यातून काय मायनस करणार तुम्ही, -1 करणार आहे. ठीक आहे, ओके, मग इथं सिम्प्लिफाय करा, -2 लॅम्बडा प्लस 4 येणार इथं 2 लॅम्बडा प्लस 5 येणार इथं 3 लॅम्बडा प्लस 5 येणार इथं. करेक्ट आहे, ओके. आता हे जे मिळाले ते डायरेक्शन रेशो मिळाले पी क्यू चे. करेक्ट आहे, तुम्हाला एक कन्सेप्ट मी सांगितली ह्याच्या अगोदर परपेंडिक्युलरच्या कंडिशनच्या वेळेस, की जर दोन लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर परपेंडिक्युलरची कंडिशन डायरेक्शन रेशो मध्ये अननोन फाइंड करताना काय असते, तर ती कंडिशन अशी असते, कंडिशन फॉर, किंवा असं म्हणूयात आपण, लाईन पी क्यू परपेंडिक्युलर टू लाईन एल. ठीक आहे, मग देअरफॉर
कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन, फॉर परपेंडिक्युलर लाईन काय असणार कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन, a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इक्वल टू 0. मग आता ही जी लाईन याच्या डायरेक्शन रेशो आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, a1 b1 c1, याला म्हणणार आपण a2 b2 c2. करेक्ट आहे. मग आता मल्टिप्लिकेशन करा, -2 इंटू मायनस बघा -2 इंटू -2 लॅम्बडा प्लस 4, त्यानंतर प्लस 2 इंटू 2 लॅम्बडा प्लस 5 प्लस 3 इंटू 3 लॅम्बडा प्लस 5 इक्वल टू 0 येणार इथं. करेक्ट आहे. मग आता मल्टिप्लिकेशन करा, इथे येणार आहे 4 लॅम्बडा प्लस त्याऐवजी काय येणार इथं -8 येणार प्लस 4 लॅम्बडा प्लस 10 येणार प्लस 9 लॅम्बडा प्लस 15 येणार इक्वल टू 0. आता लॅम्बडाचं कॅल्क्युलेशन करा, बघा इथे किती येणार आहे, 4 आणि 4 8 बरोबर आहे. 8 प्लस 9 किती येणार आहे, 17 लॅम्बडा येणार आहे. करेक्ट आहे. ओके. त्यानंतर आता राहिलेला विदाउट लॅम्बडाचं कॅल्क्युलेशन करा, बघा बरं किती येत आहे, 8 आणि हे 10 सबस्ट्रॅक्शन केलं असतं किती येणार आहे, 2 येणार आहे आणि 15 प्लस 2 किती येणार आहे, प्लस 17 येणार आहे इक्वल टू 0. मग आता इथं लॅम्बडाची व्हॅल्यू काढली असता लॅम्बडा बरोबर येते -1, लॅम्बडाची व्हॅल्यू किती आली -1. आता ही -1 व्हॅल्यू तुम्ही कोऑर्डिनेट ऑफ क्यू त्याच्यामध्ये जर पुट केली तर तुम्हाला क्यूचा पॉईंट मिळेल. ठीक आहे. आणि त्यालाच काय म्हणतात, ह्या कोऑर्डिनेट ऑफ क्यूलाच काय म्हणतात, फूट ऑफ परपेंडिक्युलर म्हणतात. सेपरेटली तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की फाइंड फूट ऑफ परपेंडिक्युलर, तर या पद्धतीने तुम्ही फाइंड करू शकता लाईन्स इक्वेशन दिला असेल तर. करेक्ट आहे. ठीक आहे. मग आता याच्यावरून बघा, ऐका आपण इथं फाइंड करूयात. काय फाइंड करणार, कोऑर्डिनेट, कोणाचे कोऑर्डिनेट ऑफ क्यू. सांगा एक्स बरोबर काय येणार आहे, -2 इंटू -1 प्लस 7 म्हणजे इथे येणार आहे 2 प्लस 7 पहिला पॉईंट आला 9. वाय बरोबर किती येणार आहे, 2 इंटू -1 प्लस 7 म्हणजे येणार आहे -2 प्लस 7 म्हणजे इथे येणार 5 दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट झेड, झेड काय येणार आहे, 3 इंटू -1 प्लस 6 म्हणजे -3 प्लस 6 3 पॉईंट आला. करेक्ट आहे. म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ क्यू काय आले सांगा, क्यूचे कोऑर्डिनेट 9 5 3. ठीक आहे. ओके. आता तुम्हाला काय करायचंय, परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं पी क्यू मधलं. देअरफॉर लेंथ ऑफ परपेंडिक्युलर आपण म्हणूयात लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. मग पी क्यू, लेंथ ऑफ पी क्यू इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे 2 पॉईंट मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर आपण त्या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो. ठीक आहे. मग डिस्टन्स फॉर्म्युला काय येणार आहे, अंडर रूट x2 - x1. मग आता p चा पॉईंट तुम्हाला माहिती आहे, q चा पॉईंट माहिती आहे. x2 x1 कुणालाही म्हणा, p ला x1 y1 म्हणा, याला x2 y2 म्हणा तरी चालतंय कारण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये. 9 - 3 किती येणार सांगा इथं, 6 स्क्वेअर येणार आहे प्लस 5 - 2 किती येणार सांगा इथं, 3 येणार आहे ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 - 1 किती येणार आहे, 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे इथं काय आलं बघा, 36 प्लस 9 प्लस 4 आलं. मग 36 प्लस 4 40, 40 प्लस 9 49 म्हणजेच 7 युनिट हे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर पी क्यूची व्हॅल्यू आली, लेंथ ऑफ परपेंडिक्युलरची व्हॅल्यू आली. या प्रश्नामध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय 2 प्रश्न सोडवलेत आपण. एक आपण फाइंड केला फूट ऑफ परपेंडिक्युलर, ज्याला आपण क्यू चा पॉईंट दिलेला आहे, आणि एक आपण फाइंड केलं लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. आता याच्यासाठी तुम्हाला एक डायरेक्ट फॉर्म्युला आहे टेक्स्टबुक मध्ये, अंडर रूट मध्ये, मॅग्नेट मॉड्युलस ऑफ अल्फा बार मायनस ए बार मॉड्युलसचा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर, सॉरी मॅग्निट्यूडचा स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे रूटमध्ये. मग हे जरी कॅल्क्युलेशन केलं तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. पण ते कुणासाठी आहे, लेंथ ऑफ परपेंडिक्युलरसाठी आहे. आणि अल्फा बार म्हणजेच थोडक्यात तो बाहेरचा पॉईंट असतो, हे डोक्यात ठेवायचं. इथपर्यंत लक्षात आले पूर्णपणे. एक काम करा, हे शांतपणे व्यवस्थित लिहून घ्या. यानंतर आपण एक क्वेश्चन बघणार आहे, म्हणजे क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे क्वेश्चन, त्याचा आन्सर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायचा आहे. ठीक आहे. हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला मार्च 2017ला विचारलेला आहे. ठीक आहे. आणि याचा आन्सर मला तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचा आहे. ठीक आहे. तुम्ही मला सांगायचा आन्सर. मग आता ज्या मेथडने मी शिकवला हा क्वेश्चन त्या मेथडने सोडवा, आन्सर मला सांगा करेक्ट आहे. करेक्ट आन्सर मी कमेंट सेक्शन मध्ये पिन करून ठेवेन. ठीक आहे. म्हणजे क्रॉस चेक करायला तुम्हाला बरं पडेल. पण हा जर भाग तुमचा ओव्हरऑल कंप्लीट असेल तर या ठिकाणी लाईन प्लेन याच्यातला लाईन हा सेक्शन संपला पूर्णपणे.
ह्याच्या बाहेरचं काही येणार नाही लाईनला, कुठलाच प्रश्न येणार नाही, सगळ्या कंडिशन घेतल्यात आपण, ठीक आहे. फक्त जो दिलाय पार्ट, हे 3 पार्ट आहेत, ते मन लावून करा व्यवस्थित, बाकी सगळे क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट होणार आहेत, ठीक आहे. आता यानंतर आपण नेक्स्ट पार्ट घेणार आहे प्लेनसाठी. मग प्लेनच्या रिलेटेड 2 सेक्शन होतील, एक इक्वेशनचा आहे, एक डिस्टन्सचा आहे, ठीक आहे. म्हणजे 3 सेक्शन कदाचित तयार होऊ शकतात. आपण बघूयात किती वेळ लागतोय किती नाही, पण व्यवस्थित एक एक पार्ट कंप्लीट करणार आहे, ठीक आहे. मग जसं फॉलो करताय तसंच फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.